श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा। आज आपण आपल्या गुरूंची विधिवत पूजा करत असतो, नामस्मरण करत असतो, गुरूंची उपासना करत असतो। गुरूंसाठी हा दिवस समर्पित असतो। तसेच या दिवशी आपण काही खास उपाय सुद्धा करायचे आहेत आणि यापैकीच एक उपाय म्हणजे संध्याकाळी आपल्याला घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत। त्यामुळे आपल्या घरातील सर्व इडापिडा वाईट बाधा जी आहे तर ती नष्ट होणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये येणारी जी काही संकटे आहेत, दुःखे आहेत तर ती सुद्धा संपून जातील। तर हा उपाय अतिशय साधा सोपा परंतु अतिशय प्रभावी आहे। प्रत्येकाने हा प्रत्येक पौर्णिमेला करावा असा हा उपाय आहे। अगदी कमी वेळेत आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। काय करायचं आहे? संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ असते तर या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे। शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा आणि शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल। यानंतर आपल्याला हा दिवा एक प्लेट घेऊन त्यामध्ये तांदूळ ठेवून त्या तांदळावरती ठेवायचा आहे। दिवा डायरेक्ट कधीही जमिनीवरती ठेवायचा नाही, नेहमी तो आसनावरती ठेवायचा। दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत। फूल असलेल्या तुम्ही 2 लवंगा घ्या किंवा जर तुमचा दिवा मोठा असेल तर तुम्ही 9 लवंगा ज्या आहेत तर त्या घेऊ शकता। आणि ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या उजव्या हातामध्ये घ्या। महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला 16 वेळेला म्हणायचं आहे। 16 वेळेला म्हणणे शक्य नसेल तर एकदा म्हणायचं आहे। यानंतर श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे। शक्य असेल तर कनकधारा स्तोत्राचं 1 वेळेला पठण करायचं आहे। आणि या ज्या लवंगा आहेत तर त्या आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते। लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला असा हा साधा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला लवंगा टाकायच्या आहेत। लवंगा ह्या फूल असलेल्या असाव्यात, तुटलेल्या वगैरे लवंगा वापरायच्या नाहीत। आणि असा आपल्याला दिवा लावून झाल्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला एक मोठा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही मोठं एखादं मातीचं भांडं घ्या, मोठी पंती घ्या किंवा तामण घ्या आणि यामध्ये तुम्हाला थोडेसे कापूर ठेवायचे आहेत। त्यानंतर देशी गाईचं शेणकूट म्हणजे बघा ज्याला आपण गौरी म्हणतो तर त्याचा एक छोटासा तुकडा आपल्याला ठेवायचा आहे। आणि यानंतर आपल्याला 3 जोडी लवंग म्हणजे 6 लवंग, ह्या लवंग फूल असलेल्या अखंड असाव्यात तर या घ्यायच्या आहेत। त्यासोबत आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी, अगदी चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे। 3 वेलची घ्यायची आहेत आणि 1 पान तमालपत्र घ्यायचं आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला त्या तामणामध्ये किंवा त्या आपण जे मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एकत्र ठेवायचं आहे। कापूर जे आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि हे सर्व आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचं आहे। देवघरातील दिवा लावल्यानंतर आपल्याला हे करायचं आहे। आणि यानंतर शक्य असेल तर यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे। आणि तुम्हाला श्रीहरी विष्णूंचं, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरातील नकारात्मक बाधा असेल, वाईट शक्ती असेल तर ती नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर आपल्याला हे तामण जे आहे तर ते उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ते फिरवायचं आहे। शेवटी आपल्याला ते आपल्या मुख्य दरवाजाजवळ ठेवायचं आहे। आता मध्येच फिरवताना जर त्यातील कापूर जे आहेत तर ते संपले तर तुम्हाला एक्स्ट्राचे कापूर त्यामध्ये टाकायचे आहेत। आणि लवंगा सुद्धा तुम्ही पुन्हा टाकल्या तरी चालतील, नाही टाकल्या तरी चालतील, फक्त कापूर जे आहेत तर ते आपल्याला पुन्हा संपत आले की दुसरे कापूर आपल्याला टाकायचे आहेत। संपूर्ण घरभर हे तामण आपल्याला फिरवून होईपर्यंत आणि मुख्य दरवाजात ठेवल्यानंतर जेव्हा यातील कापूर वगैरे पूर्णपणे विझेल त्यानंतर हे तामण तुम्ही उचलून बाजूला ठेवू शकता। तर अशा प्रकारे या वस्तू आपल्याला घरामध्ये नक्की जाळायच्या आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये नारळाचा कर्पूर होम सुद्धा करू शकता। आपल्या घराच्या मध्यभागी आपल्याला बसायचं आहे, एक तामण घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर कापूर सुद्धा घ्यायचे आहेत। आणि आपल्याला काय करायचं आहे बघा तर नारळ जो आहे तर तो सुद्धा घ्यायचा आहे आणि आपण त्या तामणामध्ये हा नारळ ठेवायचा आहे। यानंतर
कापूर जे आहे तर नारळाची ज्या ठिकाणी शेंडी असते, शेंडी ज्या ठिकाणावरून चालू होते त्या ठिकाणी आपल्याला कापूर ठेवायचे आहेत आणि हे कापूर आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. आणि या कापरावरती आपल्याला 2 ते 5 लवंगा सुद्धा तुपामध्ये बुडवून त्या लवंगा घ्यायच्या आहेत. तर तुपात भिजलेल्या ज्या लवंगा आहेत तर त्या सुद्धा या कापरावरती ठेवायच्या आहेत. आणि यानंतर हा जो नारळ आहे तर तो आपल्याला संपूर्ण घरभर फिरवायचा आहे. ते तामण तुम्ही तसंच फिरवा किंवा नारळ हातात घेऊन फिरवला तरी चालेल, परंतु जर आपण नारळ हातामध्ये घेतला तर भाजण्याची शक्यता असते, म्हणून त्या तामणामध्ये ठेवून आपल्याला अशा प्रकारे हा नारळ संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते, घरातील कलह, कटकटी, भांडण, वाद जे आहेत तर ते कमी व्हायला मदत होते. आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते सकारात्मक होते. आणि जेव्हा ह्या नारळावरील कापूर वगैरे विजेल यानंतर हा जो नारळ आहे तर तो तुम्ही एका बाजूला ठेवून द्या आणि प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हाच नारळ वापरू शकता. जोपर्यंत हा नारळ खराब होत नाही, म्हणजे फुटत नाही किंवा त्याला तडा जात नाही, तोपर्यंत तुम्ही हाच नारळ प्रत्येक अमावस्येला, प्रत्येक पौर्णिमेला वापरून अशा प्रकारे नारळाचा कर्पूर होम तुमच्या घरामध्ये करू शकता आणि घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक करू शकता. आणि जर तुमच्या मनामध्ये काही शंका येत असेल, तो नारळ ठेवावा असं तुम्हाला वाटत नसेल, तर मात्र तुम्ही तो नारळ विसर्जित जरी केला एखाद्या झाडाखाली, तो नारळ तुम्ही जमिनीमध्ये गाडू शकता. तर अशा प्रकारे तो नारळ विसर्जित जरी केला तरी चालेल किंवा तोच नारळ तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक अमावस्येला या उपायासाठी वापरला तरी सुद्धा चालेल. फक्त याच उपायासाठी वापरायचा आहे, इतर कोणत्याही गोष्टीसाठी त्या नारळाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही.